का क्या मसला था? 14 साल का बच्चा था और वो नमाज पढ़ के ऐसा खेलने जा रहा था, नहीं क्या, तो डिप्पी को चिटक गया। लड़का बड़ा था क्या? 4 बच्चे थे, उसमें 2 नंबर का लड़का था। बाजी, आपसे घर में खेलने के बाहर जाते टाइम कुछ बात हुई थी क्या उससे आपकी? करा था ने मगरिब के टाइम में झाड़ के डब्बे उतारा, नमाज को जा रहा बस उतनी बात हो जाती है। फिर उन्हें नमाज को गया, फिर वो कब क्या हुआ नहीं मालूम। फिर बोले उसको नमाज खाने में लेके गए, बोले जाओ तो वहाँ गए तो क्या हमको मालूम था कैसे। डिप्पी चालू करने वालों ने बोलना था ना, डिप्पी चालू है, अगर कुछ वहाँ लिख के पार्टी बीटी लगाना था, हमारा बच्चा नहीं गया होता तो जी। बीड शहरातील अनेक विद्युत डिप्या जे आहे उघड्यावर पडलेले आहे। विशेष म्हणजे अर्बन आणि शहरी भागाचे जे डिपे आहेत ते रस्त्यावर आहेत आणि अशा प्रकारचे डीपीचे बांधकाम करण्यात आले, बसविण्यात आले। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी डीपी बसवण्यात आली त्या ठिकाणी फेन्सिंग नाहीत, म्हणजे रस्त्याच्या कड्यालाच हे डीपी बसविण्यात आलेली आहे। 2 पोल उभा करून त्याच्या शेजारी सिमेंटचं बांधकाम करून हे डीपी उभा करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हे डीपी उभा करून 7 ते 8 महिने झालेले आहे। इकडच्या नागरिकांना सांगण्यात आलं होतं की या डीपीला करंट नाही, सध्या अजून काही करंट दिलेलं नाही, म्हणून अशी प्रकारची डीपी इथं उभा करण्यात आली। 2 दिवस पूर्वीच या डीपीवर एक पोरगा आपली पतंग किंवा कबूतर अडकल्यामुळे चढला होता आणि त्याला शॉक लागून तो जागेवर मृत्यू झालेला। आपल्याकडे इकडचे या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधून नेमकं प्रकरण काय होतं, आणि काय झालं होतं? प्रकरण असं आहे की त्यांनी 33 केवीची हे पूर्ण लाईन आलेली आहे, त्यांनी हे सप्लाय दिलेलं होतं। 33 केवीची हे लाईन आलेली आहे, त्यांनी हे सप्लाय दिलेलं होतं, ह्याच्यामध्ये करंट होतं। त्या पोराला काही माहीत नव्हतं, इथलच्या लोकांना काही माहीत नव्हतं की ह्याच्यामध्ये करंट आहे म्हणून। ह्यांनी कवा करंट चालू केलं आणि कवा सप्लाय चालू केलं काही माहीत नव्हतं। ते पोरगं करंट लागून पडून इथं आम्हाला आढळलं। आम्ही वारंवार इथलच्या लोकांनी सगळ्यांनी तक्रार केली की हे डीपी चालू करा, हे डीपी चालू करा। त्यांनी डीपी चालू काय केली नाही, सगळी डीपी चालू होती, फक्त तिथं जोडलेलं नव्हतं। त्यांनी कुठं तिथं ते सप्लाय आहे तिथं जोडलेलं नव्हतं। नेमकं काय प्रकार घडला होता, नेमकं काय झालं होतं? आपण इकडे राहता, काय प्रकार झाला होता? आम्ही इथं राहत होते, आम्ही इकडून जाता वेळेस त्या टायमाला इथं पोरगं बघितलं आम्ही, ते आढळलेलं, तर त्याच्यामुळे समजा एक जागेवर गोळा झालेत, त्याच्यामुळे इथं बघितलं ते तेव्हा मृत्यू झालेली दिसली होती त्याला। आता इथून ते जात होतं, ते जाता वेळेस त्याला करंट लागला इथं। नक्कीच आपण जर बघितलं तर अनेकांचं म्हणणं आहे की इकडून ते मोरगं जात होतं आणि त्याला करंट लागलं म्हणून त्याची मृत्यू झाली। विशेष म्हणजे काल आहे तर बीड शहरात धुळे राष्ट्रीय मार्गावर आंदोलन करण्यात आलं। 200 ते 250 लोकांवर ज्यांनी आंदोलन केलं या पोराच्या न्यायासाठी, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आले। नवराजसाठी आमिर हुसेन, बीड। बघा, बीड जिल्हा हा पहिला सेन्सिटिव्ह आहे। ही घटना इतकी मोठी, डायरेक्ट हा मी तर सरळ हा खून आहे माझ्या दृष्टिकोनातून। कारण की विद्युत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आमच्या मार्गदर्शक मुजीब भाई यांनी वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं, प्रशासनाला विनंती केलेली आहे किंवा डिप्या ज्या उघड्या आहेत त्या बंद करणं आवश्यक आहे, त्याचे ते दरवाजे बंद करणं आवश्यक आहे। बऱ्याचशा ठिकाणी डीपीचे दरवाजे उघडे आहेत, अजून येणाऱ्या काळामध्ये अशी घटना होऊ नये या दृष्टिकोनातून संबंधित विद्युत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला विनंती करतो की त्या कुटुंबाचा जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला कुठे न्याय द्यावा, म्हणून आपण तात्काळ गुन्हा दाखल करा। येणाऱ्या काळात आम्ही मोठे आंदोलन करू। की अशा घटना खूप होतील, जर वेळोवेळी जर याची दखल नाही घेण्यात आली तर ही घटना पुन्हा होणारच आहे। याचे जे कोणीही जबाबदार आहे, बीड शहरामध्ये आपण कुठेही पहा, खूप
डिप्या जे आहेत उघडेच आहे. तिथं एक जनावरांनासुद्धा आतमध्ये जातात, खूप वेळ जातात, जनावरांसुद्धा गेलं. पण आता हे मनुष्यबळ हे जे चालू झालं आहे, काल जे प्रकरण घडली, जी घटना घडली, खूप वाईट घटना आहे. त्यामध्ये आमचे मित्र आहे, त्यांचा मुलगा 14 वर्षाचा मुलगा त्याच्यामध्ये एक्सपायर झाला. हे जे कोणी दोषी आहे, जे हायटेक कंपनी असो किंवा जे विद्युत पुरवठ्यामधले जे काही कर्मचारी आहे, त्यांच्या सगळ्यांवर जे आहे तर अशा मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत असे गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत हे लोक हे जे सेफ्टी जे काही करायचं आहे ते करणार नाही. असे जर गुन्हे दाखल झाले तर येणाऱ्या भविष्यामध्ये अशी पुन्हा घटना होणार नाही. यासाठी आपण जे आहे तर हे सगळे आंदोलन करतो आहे. आणि आपण 100% आम्हाला त्यांचं बोलणं झालेलं आहे. विजयराजेंनी सुद्धा, आम्ही राजेंना फोन केला होता, आता विजयराजे मुंबईला आहे, त्यांचं माझं बोलणं झालं आहे. ते आता SP सुद्धा बोलले, ते DYSP मॅडम आम्हाला म्हणून गेले की तुमच्यावर गुन्हा दाखल करू. पहिले तर ज्या लोकांवर त्यांनी गुन्हा दाखल करा त्यांना सोडून 15 घंटे झाले, त्यांना तर एकही गुन्हा दाखल करण्याची भाषासुद्धा नाही झाली, नोटीस पुन्हा नाही आली. पण ते आमच्यावर गुन्हा दाखल करू असं म्हणून दिले, असं बोलून गेले. आता ते त्यांचा काय भाग असेल ते त्यांचा वेगळा राहिला. पण विजयराजे आता मॅडमला सुद्धा बोलणार आहे आणि SP-सुद्धा बोलले, याच्यामध्ये 100% गुन्हा दाखल होणार आहे. आता राजेंसुद्धा म्हणले की यांच्याकडून आम्हाला काही लेखी देणार आहे.